सुखधाने हो साधने सुखधाने हो साधनता सुखधाने हो साधनता
Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट आधी आधी क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट
Thank you.
क्षणभर आम्ही सोसले वाईट, साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाचे. तुका म्हणे आता येणे जाणे नाही, राहिलो अनंताची पायी. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुराया सद्गुरुराया, माझा माथा तुझे पाया. धाव महिपती माझे आई, मजला ठावऱ्या बापाई. समचरण सरोजम चांद्रणी लाभुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंधरम कन्यनेत्रम, सदयडबलहासनं विठालरंगा. महागुळ घेऊन जावं इथं. नाही काय करू विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कराया दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन किंवा पवन झालो चराचरी. मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धम्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारलेल्या जैशाला ह्या म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोड दयाघन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अवतार देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी असणारे संत श्रीमंत संत विश्वमान्य संत देवमान्य संत संत मान्य संत श्री तुकोबारा या तुकोबारांच्या गाथेतील अनेक प्रकरणापैकी सदेह वैकुंठ गमन करण्याच्या अगोदर लिहिलेलं प्रकरण त्या प्रकरणाचं नाव कोणाला सांगता येईल का? निर्वाणीचं प्रकरण. कसलं प्रकरण? निर्वाणीचं प्रकरण. सदेह वैकुंठ गमन करण्याच्या अगोदर जे प्रकरण तुकोबारांनी लिहिलं जसं पांगुळा प्रकरण आहे पांगुळा झालो देवा, बहिरा प्रकरण बहिरा झालो या जगी, मुका प्रकरण मुकामी झालो वाचा गेली, गवळणी प्रकरण ऐका ना याती कुळ माझे गेले हरपोणी, हे जसे प्रकरण आहेत तसे निर्याण प्रकरण हे गाथ्यामध्ये सदेह वैकुंठ गमनाच्या अगोदर श्रीमंत संत तुकोबारांच्या मुखातनं हे आपल्या कल्याणाकरता मुखातनं पडलेलं 3 पाकळ्याचं पुष्प विठाला विठाला अभंग हा बहुतेक जणांच्या परिचयातला नाहीये. हा कान पाठातला आहे, तोंड पाठातला नाही बरं का. कान पाठातला ऐकण्यात आहे पण तोंड पाठातला नाही. या अभंगाचा गोड अर्थ आहे श्रीमंत संत तुकोबारांचं यथार्थ जीवन 42 वर्षाचं आयुष्य या अभंगामध्ये सांगता येतंय. जीवन कशा करता असावं, सुंदर असणारा नरदेह कशा करता दिला, या नरदेहाला आल्यानंतर माणसानं काय करावं, माणसाची इति कर्तव्यता काय आहे या अभंगामध्ये तुकोबारांनी सांगितलेले आहे. या अभंगाचा शब्दाचा अर्थ गोड आहे. ज्या माणसाच्या पदरामध्ये ज्या माणसाच्या झुडीमध्ये 42 वर्षाचं आयुष्य दान स्वरूपात या विश्वाला निर्माण करणाऱ्या निर्मात्यानं टाकलं, 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या माणसानं 32 वर्षाचं आयुष्य खरं तर दुःखमय वाईट असं भोगलंय, तो माणूस या विश्वाला निर्माण करणारा निर्माता प्राप्त झाल्यानंतर, परमात्मा प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाच्या मुखातले शब्द आहेत. ऐका बरं पुरुष मंडळी, ज्याचं आयुष्य 32 वर्ष वाईट असं भोगण्यात गेलंय तो माणूस म्हणतोय मी दुःख भोगलं, मी वाईट भोगलं, पण किती क्षणभर आम्ही सोसिले वाईट. ऐका ना, आम्ही क्षणभर वाईट सोसलो म्हटले. तुमचं आमचं जीवन आगळं वेगळं आहे. आपल्या जीवनातलं दुःख छोटंसं असतं पण ते डोंगरा एवढं वाटतं. तसं संतांच्या जीवनातलं दुःख डोंगरा एवढं आहे पण ते सांगण्याची पद्धत आहे, थोडंसं भोगलं म्हणतात. याकरता अंतकरण विशाल अशा प्रकारचं लागतंय. का हो तुकोबारा, क्षणभर दुःख तुम्ही सांगताय भोगले, आम्ही तुमचं जीवन आमच्या डोळ्यानं बघितलंय. भयानक असणारा त्रास समाजानं तुम्हाला दिला, दुःखद अशा प्रकारचं जीवन तुम्ही 32 वर्ष भोगलंय आणि तुम्ही सांगताय की आमच्या जीवनामध्ये जे वाईट आम्ही भोगलंय ते क्षणिक अशा प्रकारचं भोगलंय. याचं कारण काय? तुकोबाराय सांगतायत खरं सांगू, जे मला प्राप्त झालंय ना त्याच्या प्राप्तीपुढं एवढं दुःख मला क्षणिक वाटतंय. काय प्राप्त केलं? साधिले अवीट निज सुख. अवीट असणारा परमात्मा, अवीट असणारा सुख त्याचा कधीच वीट होत नाही, त्याचा कधीच नाश होत नाही, त्याचा कधीच लय पावत नाही. असा असणारा परमात्मा, अविनाशी परमात्मा, आमच्या जीवनातलं ध्येय आम्ही गाठलं, त्या ध्येयापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलं. तो परमात्मा समोर पाहिल्यानंतर जर आम्ही विचारलं कोणी आम्हाला किती दुःख भोगलं, तर नकळत शब्द तुकोबाराय म्हणतात आमच्या मुखातून हे बाहेर पडलेत. क्षणभर आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. ऐका बघा, इथं बसलेले मुलं आहेत.
एखादा 10वीचा विद्यार्थी असतो, रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो. का विचारलं, का बाळा एवढा जागतोस? विचारलं, का ताई एवढी जागतेस, का एवढा त्रास सहन करते? ती विचारते, खरं सांगू का दादा, खरं सांगू का ताई, मी का जागते, मी का जागतो? त्याचं कारण असं आहे, यावर्षी नाई तालुक्यामध्ये निदान गावामध्ये जी शाळा आहे त्या शाळेत तरी 10वी मध्ये माझा 1 नंबर आला पाहिजे. मला असं वाटतं गड्या, हा तिच्या कपाळावर लिहिलेलं असतं, तिच्या कष्टाचं फळ होणार आहे, चीज होणार आहे. हा कदाचित महाराज योगायोगानं तिचा वर्गामध्ये 1 नंबर येतो. जसं महाराज अभ्यास करून त्रास भोवला 1 नंबर आणण्याकरता त्या लेकरानं, त्या मुलानं, त्या मुलीनं 1 नंबर आल्यानंतर तिला झालेला जो आनंद आहे, त्या आनंदापुढं तिनं भोगलेला त्रास काय होतो? लय पावतो, नाश पावतो. ती म्हणती, मी ज्याच्या करता हे भोगलं आता ते माझ्या करता कसं आहे, थोडं आहे. हा तसंच आहे या ठिकाणी. अवीट असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्ती करता आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःख भोगलं, तो परमात्मा आम्ही प्राप्त केला. विठ्ठला विठ्ठला अवीट असणारा परमात्मा तुम्ही भोगला. या परमात्म्याच्या प्राप्ती करता तुम्हाला काही करावं लागलं का? तुकोबाराय सांगतात, खूप काही करावं लागलं. काय करावं लागलं? पहिल्यांदा तुकोबाराय सांगतात, हा प्रपंच करताना मला प्राप्त झाला नाही. लक्ष द्या बरं, प्रपंच जीवन जगत असताना हा मला भेटला नाही. याच्या प्राप्ती करता मला प्रपंच त्यागावा लागला, मला प्रपंच सोडावा लागला. सुखाच्या अभिलाषेनं केलेली प्रपंचातली प्रत्येक गोष्ट ही दुःखाला कारणीभूत ठरली. कळतंय ना पुरुष मंडळी? सुज्ञ आहात तुम्ही, ज्ञानी आहात. प्रपंचातली सुखाच्या अपेक्षेनं केलेली गोष्ट, प्रत्येक गोष्ट दुःखाला कारणीभूत ठरली. उदाहरणार्थ या 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 विठ्ठल भाग्य म्हणावं लागेल अण्णा आमचं, आहे का नाही? आज सगळं डोंगर गोळा झाला इथं, आहे का नाही? चला, आमच्या परमार्थक स्नेही जीवलग मित्र आदरणीय सरपंच साहेब आले, तसेच असणारे आमचे चांगू मामा गाडकवाडीवरून इथं आले. सगळ्यांचे आभार आहेत. बघा, शब्दाचा अर्थ असा आहे, का हो तुकोबाराय काय केलं अवीट असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्ती करता? तुकाराम महाराज गोड शब्दामध्ये सांगतायत, त्याकरता मी प्रपंच त्यागला. प्रपंचावरचं ममत्व काढलं आणि देवाच्या भक्तीवरती ते लावलं, देवाच्या भजनावरती ते लावलं. परिणाम तुकोबाराय सांगतात, प्रपंचातली जी जी गोष्ट तुम्ही सगळेजण सुखाच्या अभिलाषेनं करता, ते तर सुख तर तुम्हाला मिळणार नाही, उलट दुःख द्विगुणित होत जाईल, दुःख वाढत जाईल. तुकोबाराय सांगतात, मोडलेला प्रपंच सुखाच्या अपेक्षेनं कित्येक वेळा मी परत उभा केलेला प्रपंच समाजानं मोडला, परत मी उभा केला, पण कशाच्या अपेक्षेनं? सुखाच्या अपेक्षेनं. सुख मला मिळालं नाही प्रपंच उभा केल्यानंतर. तुकोबाराय सांगतात, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची. दुःख वाढत गेलं. तुकोबाराय काय परमात्मा प्राप्ती करून अवीट असणारं सुख जीवनामध्ये प्राप्त करून असं मोठं काय प्राप्त केलंय तुकोबाराय म्हणतायत तुम्ही आमच्या जीवनात? तुकाराम महाराज सांगतात, ऐका रे, हा माणसाच्या जीवनातलं हा खऱ्या अर्थानं जे कर्तव्य आहे, नाही हे 3.5 हाताचं जे शरीर मिळालेलं आहे, हे अवीट असणारा परमात्म्याच्या प्राप्ती करताच मिळालेलं आहे. कळतंय का? सलाते सलनातेचा प्रत्यय कळतोय ना? च लावतोय मी इथं. परमात्म्याच्या प्राप्ती करताच मिळालेलं शरीर आहे, बाकी काहीच नाही करायचं या शरीरानं. प्रपंच होणार आहे, परमार्थ करावा लागणार आहे. प्रपंच म्हटलं की प्रश्नचिन्ह आहे, परमार्थ म्हटलं की पूर्णांक आहे. भजन एकदा करी त्याची फलश्रुती मिळणार आहे. प्रपंच करता काही करा, ते पदरात काहीच पडणार नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, तुकाराम महाराज म्हटले, अवीट असणारा परमात्मा प्राप्त करून आमच्या जीवनातलं मोठं असणारं दुःख आम्ही संपवलंय. काय मोठं दुःख आहे? तुकोबाराय म्हणतात, जन्माला आल्यानंतर मरावं लागतंय आणि मेल्यानंतर परत जन्माला यावं लागतंय. हे सगळ्यात मोठं दुःख आहे बरं का अण्णा.
सगळ्यात मोठं दुःख आहे. जन्माला आल्यानंतर मरावं लागतंय आणि मेल्यानंतर परत जन्माला यावं लागतं. हे सगळ्यात भयानक असणारं दुःख आहे. आणि तुकोबराय सांगतायत अवीट असणारा परमात्मा प्राप्त केल्यामुळं ते आमच्या जीवनातलं संपलं. तुका म्हणे आता येणे जाणे नाही, किंवा तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पाय दोन पाठे. पण तुम्हाला जसं वाटेल तसं बरं का, आपलं काही म्हणणं नाही बुवा. नाही तुम्ही म्हणताना महाराजाला येत नव्हतं का, हा म्हणजे एवढा येडा मी नाही का. हा म्हणजे गोड असणारं तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय सांगतायत तुका म्हणे आता येणे जाणे नाही, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. या अभंगाचा शब्दशः भावार्थ माझ्या बुद्धीनुसार मी तुमच्या समोर मांडला. विठ्ठल या अभंगाचा अर्थ तुम्हाला सर्वांना समजला असं ग्राह्य धरून चालू असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. अतिशय थाटामाटामध्ये सुंदर वातावरणामध्ये पवित्र अशा ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांचं आदराचं स्थान आदरणीय नारायण महाराज रांधवणे यांच्या कृपाशीर्वादानं, तसेच आमचे परमार्थक स्नेही जिवलग मित्र आदरणीय रामायणाचार्य भागवताचार्य मनोहरजी महाराज सिनारे, तसेच आमचे असणारे दुसरे परमार्थक स्नेही जिवलग मित्र आदरणीय सुनीलजी महाराज सोनवणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थ तुळापूरकर मंडळी या सप्ताहाला विशेष ज्यांचं सहकार्य आहे ते असणारं आई तुळजाभवानी तरुण मित्र मंडळ, तसेच शिवतेज प्रतिष्ठान तुळापूर या ठिकाणी या सर्व मंडळींचं या सप्ताहाकरता योगदान आहे, मार्गदर्शन आहे. आणि या सप्ताहामध्ये आज चौथ्या दिवसाची सेवा या ठिकाणी हरदे पाहुणे म्हणा, तुम्ही समस्त ग्रामस्थ असतील, आदरणीय सरपंच साहेब असतील, यांच्या कॉन्टॅक्टमुळे माझ्याकडे आलेले आहे. चला असंच प्रेम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकत राहावं बुवा, एवढीच अपेक्षा आहे, बाकी दुसरं काय नाही. तुमच्या निमित्तानं श्री तुकोबरायांची सेवा करण्याची संधी आमच्यासारख्याला प्राप्त होते, हे आमचं महद्भाग्य आहे. श्रीमंत संत तुकोबरायाचं गोड प्रमाण आहे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक. असं मला सेवा करण्याची तुकोबरायांची प्राप्त होते, मी माझं भाग्य समजतोय. या ठिकाणी मृदुंग वाजवण्याकरता उपस्थित असणारे आमचे जिवलग मित्र आदरणीय आकाश महाराज हरदे, काल मला वाटतं ताईंचं कीर्तन झालं या ठिकाणी आहे की नाही, अश्विनी ताईंचं. हे दोघं पती पत्नी जसं महाराज परमार्थाकरता कार्यरत आहे, तसं आम्हीही दोघं पती पत्नी परमार्थाकरता कार्यरत आहे. चला काहीतरी योगायोग म्हणायचं आहे की नाही, सांगू मामा. हे जोडपं इधन आमचं तिकून आलेलं जोडपं आहे का नाही, काहीतरी योगायोग म्हणायचं. म्हणून महाराज या ठिकाणी दोघाही पती पत्नींचं धन्यवाद आहे. गावागावामध्ये महाराज नाही मिळत. अण्णांनी आल्यानंतर सांगितलं, अनेक कलाकारांना फोन केला, मारुती महाराज कुणी 10,000 सांगते, कोणी 25,000 सांगते, कोणी 13,000 सांगते, कोणी 20,000 सांगते. श्रीमंत संत तुकोबरायांचं मला असं वाटतं एका बाजूने आपलं कार्ड छापल्यानंतर मागच्या बाजूने अभंग लिहावा. तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तीही नरका जाते, आहे का. अभंग लिहावा गाड्या असं वाटतं कधीतरी. हा म्हणून महाराज दुःखाची बाब आहे. परमार्थ हे आत्मसमाधानाकरता करावा लागतो, आत्मिक समाधानाकरता आहे, उद्धाराकरता आहे. हे साधन नरक यातना भोगण्याकरता नाहीये, हे साधन नरक यातनेतून सोडण्याकरता आहे. हा म्हणून परमार्थाचा बाजार केला महाराज. परंतु गंमत असू द्या गाड्या, लक्षात असू द्या. हा म्हणून गंमत म्हणून सांगत नाही, परमार्थामध्ये पैसा देत नाही असं नाही महाराज, पण अपेक्षा करू नये हे मत माझं आहे. मी करतो महाराज, उभ्या महाराष्ट्रात फिरतो, 1,00,000 रुपये मला पेमेंट होतं सरपंच साहेब. आता युट्यूब चालू आहे, कोणाबरोबर होतो काय होतो सांगत नाही मी, आम्ही चौकशी होईन घेण्यान देण्याची. आपण 1,00,000 रुपये पेमेंट होतं. पण श्रीगुरु राऊतबाबांकडे शिकलो. राऊतबाबा म्हटले, अरे लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य बन, पैशाला लात मार, सगळं काही सोडलं बाबा. काय करायचं, कशा करता करायचं.
हा लागतं किती कपड्याला, अंग झाकण्याकरता किती लागतंय, खाण्याकरता किती लागतं. तुकोबरा या विश्वाला निर्माण करणाऱ्या निर्मात्या समोर उभं राहिले आणि देवाला विचारलं काय मागायचं ते मागा. तुकोबरा, तुकोबरांच्या मुखातले शब्द आहेत, ऐका. लय नाही मागन, लय नाही मागन रे, पोटापुरत देई देवा, लय नाही मागन. वस्त्र जुने अथवा नवे देवा, देई अंग भरून. लय नाही मागन, लय नाही मागन रे, पोटापुरत देई देवा, लय नाही मागन. समाधानासह जीवनामध्ये कुठंतरी थांबावं, कुठंतरी अपेक्षा संपावी. मुक्त होणं म्हणजे म्हणायचं तरी कसं, मुक्त कशाला म्हणायचं ऐका. मारुती महाराज मुक्त या शब्दाची व्याख्या गोड अशी महाराज गुरुवर्य श्री गुरु राऊत बाबा सांगायचे. मुक्त होणं म्हणजे काय, जीवन जगणं शिल्लक असावं. लक्ष द्या बरं, माणसाचं जीवन जगणं शिल्लक असावं आणि माणसाच्या जीवनातल्या आशा संपाव्यात, याला मुक्त होणं म्हणतात. समजतंय ना. हा मुक्त होणं म्हणजे काय, आशा संपाव्यात आणि जगणं शिल्लक असावं. इथं जगणं संपलंय, आशा शिल्लक आहेत. कळतंय ना. हा कधी मुक्त होणार आहेत आपण, आशा शिल्लकच आहे. 10 ताळी इमारत बांधली तरी हातभर गजवर काढतोय. आपण विचारलं काय भानगडे भाऊ, महाराज याला चाल म्हणतात. हा आहे का नाही, म्हणजे 10 ताळी बांधली, याला 11वा ताळ बांधायचा आणि बोकंडी घ्यायचा आहे. हा आशा कुठंतरी थांबली पाहिजे ना. हा कुठंतरी समाधान मानलं पाहिजे माणसानं. पण नाही, माणूस समाधानी नाही. आणि समाधानी झाला तर त्याला माणूस कसं म्हणता येईल, त्याला संत म्हणावं लागेल, त्याला देव म्हणावं लागेल. श्रीमंत संत तुकोबारायांचा अभंग आहे, सुंदर असं वातावरण आहे. श्री तुकोबारायांची सेवा आहे. श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आकाशी महाराज आहेत, आदरणीय पेटी मास्तर आहेत. या ठिकाणी माझा विठुराया युट्यूब चॅनल आहे. आमचे परमार्थक स्नेही सुनील महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी आहे, मनोहर महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी आहे. दोघांनीही चिरंजीवा करता मी या ठिकाणी दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो बरं का. टाळी वाजवा त्यांच्याकरता आहे का. आता यांच्या वयातले दुसरीकडे फोन चिवडीत बसले असते आहे का ना, ते निदान कीर्तन दाखवण्याचं काम करतात, हे महत्वाचं आहे. याच्याकरता तुकोबाराय म्हटले पुत्र आईसा देई गुंडा आणि त्याचा तीही लोकी झंडा, याच्याकरता बरं का. हा ते पुढे जाऊन गाय छाप मावा माळण्यापेक्षा नाही, हा त्याच्याकरता नाही, काहीतरी त्यानं चांगलं करावं याकरता असा मुलगा देव, हे तुकोबारायांची मागणी आहे. श्रीमंत संत तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबारा यथार्थ जीवन समाजापुढे ठेवतायत. विठाल विठाल माणसाचं शरीर मिळाल्यानंतर 2 गोष्टी जीवनामध्ये अटळ आहेत, एक जन्म आणि दुसरा मरण. पण श्रीमंत संत तुकोबाराय सांगतायत, जीवन जगत असताना मृत्यू लोकामध्ये जे माणसं म्हणून जन्माला आले त्या माणसाला जीवनामध्ये काही गोष्टी नाही समजल्या तरी चालतील, काही गोष्टी कळणं गरजेचं आहे, त्या कळाव्याच लागतील. नाही समजल्या तर जीवनाची इति कर्तव्यता या ठिकाणी पार पडणार नाही, जीवनाचं सारं होणार नाही, जीवनाचं सोनं होणार नाही. हा जन्माला माणूस म्हणून घातलंय याचा आनंद विश्वाला निर्माण करणाऱ्या निर्मात्याला होणार नाहीये. काय कळावं, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो सरपंच आहे, 11 गोष्टी माणसाला कळाव्यात. लक्ष द्या. संत भूमीमध्ये महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर 1 नंबर ज्ञानोबाचं ज्ञान कळावं, तुकोबारायांचं वैराग्य कळावं, नाथरायाची शांती कळावी, सोपान काकाचा एकांत कळावा, मुक्ताबाईचं गुह्य कळावं, निवृत्तीनाथ दादाची साधना कळावी, नामदेवरायाची भक्ती कळावी, निळोबारायाचं शिष्यत्व पण कळावं. या संत महात्म्यांचं जीवन नाही समजलं तरी चालेल गड्या, माणूस म्हणून का जन्माला आलो हे कळावं, जन्माला येऊन मला करायचं काय हे कळावं, आणि एक दिवस मला मरायचंय एवढं तरी माणसाला कळतंय का. पुरुष मंडळी, महिला मंडळ, मला मरायचं एवढं जरी कळालं ना तरी दारू पिणार नाही माणूस. हा मला मरायचं एवढं जरी कळालं ना, गुन्ह्या गोविंदानं एकत्र नांदणारे 2 भाऊ महिला मंडळ तुम्ही बाजूला करणार नाहीत. मला मरायचंय एवढं जरी कळालं ना, सख्खा भाऊ पंढरपूरला गेल्यानंतर त्याचा बांध सख्खा भाऊ करणार
म्हणजे लक्ष द्या माझ्या शब्दाकडे. मरायचं एवढं तरी माणसाला कळावं बुवा, कळावं. तुकोबराय सांगताय सुंदर आहे रे शरीर, सुंदर आहे जीवन. जीवन अतिशय सुंदर आहे, शरीर अतिशय सुंदर आहे. या शरीरानं जर ठरवलं ना तुला रावण बनता येतं, आणि या शरीरानं ठरवलं तर तुला देवही बनता येतं. फक्त काय बनायचं हे तुझ्या हातात आहे, तुझ्या हातात आहे काय बनायचंय. किती चांगलं आहे शरीर. ऐकायचंय का? ऐका. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले हो, शरीरे साधिले परब्रह्म. हा महाराज, या शरीरानं जर ठरवलं ना माणसाला देव म्हणता येतं. आमदार, खासदार, सदस्य, ग्रामपंचायत, सरपंच, तलाठी हे सोडून द्या, देव बनता येतं. देव. आता देवा इतकं काय मोठं आहे बरं. माणसानं ठरवलं की देव बनता येते. फक्त ठरवलं पाहिजे. माणसाची मानसिकता, दृढ भाव तसा झाला पाहिजे की मला देव व्हायचंय. बस एवढं जरी ठरवलं ना, श्रीमंत संत तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनातलं ध्येय होतं मला देव प्राप्त करायचंय. लक्ष द्या बरं, मला चरणावरती बोलायचं. श्रीमंत संत तुकोबाराय बोलतायत माझ्या जीवनातलं ध्येय होतं भगवंताची प्राप्ती. अवीट असणारा परमात्मा हा जीवनामध्ये प्राप्त करायचा आहे, हे माझ्या जीवनातलं ध्येय आहे. तसं तुमच्याही जीवनातलं अंतिम ध्येय काय असावं? भगवंताची प्राप्ती, देवाची प्राप्ती. मुक्ती मिळवण्याकरता झटा. रात्रीचा दिवा, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी. मोक्ष करता करा, मुक्ती करता करा, देवाच्या प्राप्ती करता करा. बाकी काहीच करू नका महाराज. पण आपला जो रात्रीचा दिवस आहे, दिवसाची रात्र ही प्रपंच करत आहे. जे नाश पावणार आहे, जे संपणार आहे त्याच्या करत आहे. अवीट असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्ती करता नाही. इथं बघायला गेलं अवीट असणारा परमात्मा प्राप्त करण्याकरता तुकोबाराय सांगतायत मला काय भोगावं लागलं हे मला ठाऊक आहे, हे मला माहित आहे. आज काल महाराज गावातला एखादा पोरगा टाळ घेऊन उभा राहिला तर सहज महाराज टिंगल्या टवळकीनं आकाश महाराज गावातले मुलं मित्रपरिवार म्हणत असतो तू चांगला महाराज झाला भाऊ. ऐका ना, टिंगल करतो तो. पण त्याला माहित नाही रे टाळ गळ्यात येण्याकरता सुद्धा पूर्वजन्मीचं संचित पुण्य लागतंय. इथं कुणी येत नाही, इथं कुणीही बसत नाही, देवाचं भजन कुणीही करत नाहीये. याकरता पूर्वजन्मीचा संचिताचा ठेवा चांगला लागतोय, पुण्य लागतंय. तेव्हा कुठेतरी हे घडतंय आपल्या हातात. अनंत जन्मीचे, अनंत जन्मीचे, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा भोय हरिमुखी गाता हरपणी चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे. माणसाच्या जीवनातलं ध्येय भगवंताची प्राप्ती असली पाहिजे. सगळं काही करून ठेवलेलं आहे, फक्त देव प्राप्त करायचा. देव नाही असं म्हणायचं नाही. देव नाही असं म्हटलं
की सगळंच काही संपल्या जाते. देव आहे म्हणून तर सगळं चाललंय. तुझी या सत्याने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे त्याच्या सत्तेनं चाललंय आहे का नाही. वृक्षाची या पाने हलेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान त्याच्या सत्तेनं हलतंय बुवा. ही सगळी काही त्याची सत्ता आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुकोबारायांना 42 वर्षाचं आयुष्य मिळालं. तुकोबारायांनी जन्माला आल्याच्या नंतर लहानपण खेळण्या बागडण्यात गेलं. पण तुकोबाराय समजदार झाल्यानंतर तुकोबारायांनी त्यांच्या जीवनातलं ध्येय निश्चित केलं, मला अवीट असणारा परमात्मा प्राप्त करायचा आहे. तसं बालपण संपलंय आपलं. आपल्या जीवनातलं एकच ध्येय देवाची प्राप्ती. देवाच्या प्राप्ती करता काय सोसायची वेळ आली तरी सोसा, पण ध्येयापासून बाजूला जाऊ नका. हा, देवाच्या प्राप्तीपासून बाजूला जाऊ नका. परमार्थ करणाऱ्या मंडळीच्या जीवनामध्ये छोटंसं दुःख आलं तरी माणसं परमार्थ करणं सोडून देतात. नाही बो, एवढं देवदेव करू नये आमच्याच वाट्याला हे दुःख का. संकोचित विचार आहे ते. हे विचार कसे आहेत? संकोचित आहे. तुकोबाराय म्हटले नाही नाही, हे जे आलंय ना आमच्या जीवनात ही त्याची इच्छा आहे. ही कोणाची इच्छा आहे? ही त्याची आहे. हा महाराज कीर्तनकाराच्या जीवनातून त्याची बायको मारावा. कीर्तनकाराच्या म्हणजे मैजा गावा मै भाकर बंद होईन का. हा म्हणजे गंमत म्हणून सांगत नाही. ऐका, हा मरावा. हा महाराज होऊ नये, पण मेली तर आजचे कीर्तनकार काय तुकोबारायांच्या सारखे म्हणतील का? नाही नाही अण्णा, तुमच्या सारख्याला म्हणतील बघा भाऊ भाकरी पाण्याचा प्रश्न आहे. हा, एखादी भेटली तर बघा, लग्न झालेली का असताना पण बघा भाऊ, ऐका नाही. पण श्रीमंत संत तुकोबाराय सांगतायत, बरे झाले देवा निघाले बरे दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा गेली. आताचे म्हणतील का हो पीडा गेली? नाही नाही बाबा, ताकदच नाही म्हणायची. हे तुकोबाराय सारख्यानं म्हणावं. म्हणून तुकोबारायांमध्ये आपल्यामध्ये जमीन आसमानचा फरक येवो. तुकोबाराय सांगतात, अवीट असणारा परमात्मा आपला प्राप्त करा. त्याकरता काय सोसायचं असेल, काय भोगायचं असेल ते भोगण्याची वेळ आली तरी ध्येयापासून बाजूला वळू नका. श्रीमंत संत तुकोबारायांच्या जीवनातलं ध्येय अवीट असणारा परमात्मा प्राप्त करणं. तुकोबारायांनी परमात्मा प्राप्ती करता काय काय सोसलं पुरुष मंडळी सगळे लक्ष द्या. 10 मिनिटांमध्ये तुकोबारायांचं यथार्थ जीवन तुमच्या समोर ठेवत आहे. तुकोबारायांचं जीवन म्हणजे दगडाला पाजर फुडणारं जीवन आहे. तुमच्या आमच्या जीवनात येणारे संकट छोटे आहेत, ते निवारण थोड्या दिवसामध्ये होतं त्या संकटाचं. पण तुकोबारायांच्या जीवनातले दुःख आहे ना, हे भयानक असणारे दुःख आहेत बुवा. काय दुःख आहे तुकोबारायांच्या जीवनातलं ऐका ना. धान्यानं भरलेल्या गोडांच्या समाजाकरता तुकोबारायांनी खुले केले, त्याच समाजानं तुकोबारायांची गाढवावरून दिंड काढली. त्याच लोकांनी तुकोबारायांची गाढवावरून मिरवणूक काढली. कुणी काढली? ज्यांना धान्यानं भरलेले गोडान उघडे करून दिले त्यांनी. तुकोबारायांनी त्या काळात अभंग लिहिला बर का. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी, अंत हे काळीचे नाही कुणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. गाढवावरून दिंड काढली.
महिला मंडळ दिंड काढून थांबले नाही तुकाराम महाराज. समाज तुकोबारायांची ही अवस्था करून थांबले नाही. तुकाराम महाराजांचं भजन बंद केलं. तुकोबारायांचा दावणीचा बैल चाऱ्या वाचून मेला. तुकोबारायांचे थोरले बंधू कानोबा घराचा त्याग करून निघून गेले. तुकोबारायांचा संताजी नावाचा तरणा भांड पोऱ्या बापाच्या मांडीवरती डोकं ठेवून पाणी पाणी परता गतप्राण झाला. ऐका पुरुष मंडळी, तुकोबारांनी यथार्थ जीवन ज्या गाथ्याकरता समर्पित केलं तो गाथा रामेश्वर शास्त्रींनी दगडाला बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडावलं. पण भजनापासून तुकाराम महाराज बाजूला गेले. भजन प्राणापेक्षा प्रिय. प्राण गेला तर 72, पण भजन बाकी सोडायचं नाही, अजिबात नाही. तुम्ही आपण सर्वजण विषयाला बोलणारे माणसं या प्रपंचाच्या नादी लागून आयुष्याचं मातेरा करणारा समाज काय कळणार आहे भजनाचा आनंद? काय कळणार आहे सांगा बरं? हा, तुम्ही आपण सर्वजण जे प्रपंचातला विषय सुख जे भोगतोय आपण सगळेजण, किती काळ टिकणारं ते सुख आहे, किती वेळ टिकणारं ते सुख आहे, क्षणिक आहे, सगळ्यांना समजतंय. पण भजनातला आनंद हा चिरकाल टिकणारा आनंद आहे. हा, तो संपत नाही, अजिबात संपत नाही, अजिबात नाही संपत. चिरकाल टिकणारा आनंद आहे हा. म्हणून प्राणापेक्षा प्रिय भजन असावं सरपंच आहे. जास्त आवडतं भजन असावं. आणि कुठेही करता येतं ना, त्याला काही असे काय प्रयोजन लागतं का? टाळ पखवाद सिस्टीम हा लोक ऐकायला असं काय नाही. कुठेही कुठेही तुकाराम महाराज सकाळी तांब्या घेऊन जायचे तरी राम राम म्हणायचे. आता काय अडचण? काहीच अडचण नाही ना, काही अडचण नाही भजन करण्याकरता महाराज. पण भजन करती नाही आपण मंडळ. मी मागे एकदा मागच्या वर्षी सांगितलं होतं महाराज, 10 लिटर गाय पिळूस तर हरिपाठाचे 2 टप्पे होतात. किती किती महिला मंडळ लक्ष आहे ना? 10 लिटर गाय पिळूस तर हरिपाठाचे किती टप्पे होतात आकाश महाराज? पहिल्या टप्प्यातले 9 अभंग, दुसऱ्या टप्प्यातले 8 अभंग, म्हणजे विठोबा रखुमाईपर्यंत हरिपाठ होतो. सांगू मामा. पण आपला गडी हरिपाठ कधी करतो जेव्हा गाय उडी मारून बादलीत पाय घालणं हावताना पडन, मग म्हणतो राम कृष्णारी. याच्या बापाच्यानं तरी परमार्थ होईल का? हा, नाही चालत रे, परमार्थ असं नाही. हा, मला सांगायचं, या विश्वामधलं चांगल्यात चांगली कोणती गोष्ट असेल तर ते देवाचं भजन आहे. या विश्वामध्ये गोडात गोड कोणती गोष्ट असेल तर देवाचं भजन आहे. या विश्वामध्ये उत्तमात उत्तम काय असेल तर देवाचं भजन आहे. या विश्वामध्ये श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ काय असेल तर देवाचं भजन आहे. या विश्वामध्ये अमृत सुद्धा ज्याच्या पुढे फिका आहे ते एकमेव साधन म्हणजे अमृताहुनी गोड, अमृताहुनी
आणि दुसरं समर्पक प्रमाण आहे का नाही. जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. स्वर्गातलं जे अमृत आहे ना, मृत्यू लोकातलं भजन आहे. आपलं इथलं जे काय भजन, भजनानं मिळालेला आनंद, भजनानं मिळालेलं सुख, हे अमृत पेल्याचं सुख आहे, अमृत पेल्याचा आनंद आहे. एक सुंदर असं भजन आहे, मोरारी बाप्पू म्हणत असतात, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या. किती गोड शब्द आहे बघा बरं. इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, प्रभु नाम नहीं तो जीना क्या, अमृत है हरि नाम जगत में. अरे काय या विषयाच्या नादी लागला. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. ऐका हा महाराज, हा जो विषय, इसे छोड विषय विष पिना क्या. विषय भोगणं म्हणजे विष सेवन करण्यासारखं आहे. विषयातनं मिळालेलं दुःख विष सेवन केल्यानंतर होणारं जे दुःख आहे ते सारखंच आहे, सारखंच आहे महाराज, काय फरक नाही त्यामध्ये. म्हणून भजन महत्वाचं आहे. हा महाराज, भजन अतिप्रिय असलं पाहिजे हे तुकोबारायांना ठाऊक होतं. तुकोबारायांनी झालेली प्रपंचाची दुर्दशा, हा त्याकडे लक्ष दिलं नाही, बघितलं नाही. हे घडतंय गड्या, आता हे बंद करावं आणि हे करावं. नाही नाही, तुकोबाराय भजन करत राहिले. जीवनातला अंतिम टप्पा तुकोबारायांचा गाथ्याचं महाराज बुडणं. कोणास ठाऊक रामेश्वर शास्त्रींना सहन झालं नाही. दगडाला गाथा बांधला, इंद्रायणीच्या डोहात सोडला, बुडला. गाथा खाली गेला. त्याचं रक्षण करण्याकरता या विश्वाला निर्माण करणारा निर्माता पाण्यात आला. तो गाथा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 13 दिवस पाण्यात बसून देवानं सांभाळला. इंद्रायणीच्या काठाला शिळेवरती बसून श्रीमंत संत तुकोबाराय देवाचं भजन करत होते. कशा करता करत होते. संपूर्ण प्रपंचाचा भार त्या विश्वाला निर्माण करणाऱ्या निर्मात्याच्या डोक्यावरती, मस्तकावरती घालून तुकोबाराय निवांत होते. काय करायचं असेल तर तो करेल, दुःख द्यायचं असेल तर देईल, आणि सुख द्यायचं असेल तरी तो देईल. त्याच्या हातात आहे. हा बसले भजन करत निवांत. 13व्या दिवशी गाथा आला. पुरुष मंडळी, मला सांगायचंय, साधिले अविट निज सुख, अंतिम ध्येय जीवनाचं परमात्मा प्राप्ती. गाथावरती आला. सुंदर असणारा पितांबर देवाच्या अंगावरचा ओला होता, पण हातातला गाथा, देवाचे हात दगड आणि गाथा मात्र कोरडाच होता. श्रीमंत संत तुकोबारायांनी देवाकडे बघावं, देवाने तुकोबारायांकडे बघावं. नकळत दोघांची नजर एक व्हावी आणि नकळत तुकोबारायांच्या डोळ्यातनं पाणी यावं. आलेलं पाणी, अंतकरणाला झालेलं दुःख. तुकोबारायांना ज्यावेळेस परमात्म्यानं विचारलं, का रडताय तुकाराम महाराज, का रडताय तुकोबाराय. तुकोबारायांनी सांगितलं, अरे या विश्वाला निर्माण करणारा तू आहेस, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहराचे नलगे. तुला काही सगळं काही न सांगता कळतंय ना, न सांगता कळतंय. नाही भाऊ, आम्ही तुमचे इतके मोठे कुठे देव म्हणतायत, तुम्ही तुकोबाराय, आम्ही देव. आम्हाला जर कळालं असलं तुम्ही का रडतायत, आम्ही तुम्हाला का प्रश्न केला असता का रडताय. नाही नाही देवा, तुला सगळं कळतं रे, न सांगता कळतं तुला सगळं. मी का रडतोय तुला ठाऊक आहे, तरीही तू विचारतोय मला का रडताय. तुला आतलं अंतकरणातलं कळतं सगळं. देवाला तुकोबारायांनी म्हणावं. तुकोबारायांनी जन्माला यायच्या अगोदरची आठवण करून दिली देवाला. यावेळेस आमच्या मातोश्री कनकाई माता आणि बोल्लोबाराय तुमच्या दर्शनाला आली. देवा, कधीच वारीला न नेणारी कनकाई माता आग्रह केला, हट्ट धरला, म्हणून आमच्या पिताश्रीनं आईला पंढरपूरला तुझ्या दर्शनाकरता आणलं. आता लय दिवस महाराज तुला पाहिलं नव्हतं रे त्या आईनं आमच्या, पण देवा पंढरपूरला यायच्या अगोदरच बापानं आईला ठोठवलं होतं. ऐकतेस का कणकाई? भक्तीचं ओझं त्याच्या माथ्यावरती आपलाय. आपण दारात गेलो की तू खाली वागतोय, मान खाली घालतोय. त्याची मान वर होऊ देऊ नकोस, काही मागू नको बरं त्याच्याकडं.
काय मागू नको, काय बोलू नकोस. तुला पंढरपूरला का येत नाही माहितीये का? त्याचं कारण एवढंच आहे, बाईची जात मागितल्याशिवाय राहत नाही. एक तुकाराम महाराजाच्या आईचं सांगतो बरं का, आपल्या आईचं सोडून द्या. आपली मसोबाला नारळ फोडती, एकच तुकडा ठेवी तरी अख्ख्या घराचं सुख मागती आहे का ना? आई आपलं सोडून द्या. हे तुकोबरायांच्या जीवनातलं सांगतो. हा देवा तुला आतलं कळतं रे, आतलं कळतं. हा देवा पुढे महाराज कनकाई माता गेले. बोलोबरायांनी पटकन दर्शन घेतलं, निघून गेले बाहेर. आई कनकाईनं मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकवल्यानंतर महाराज मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. देवा खूप दिवसाची कुश महाराज काय आहे, पुत्री काय, मुलबाळ नाही रे देवा. सुंदर असणारा तुझा भजन करणारा मुलगा दे. मनातली मनात म्हणली कनकाई. कुठं म्हणली? महिला मंडळ. कुठं म्हणली? तुमच्याकरता सांगितलं एवढं. कुठं म्हणली? मनातली मनात, तोंडानं बोललीच नाही. इथं सुंदर भाव सांगायचे. बाबा म्हणायचे, अरे न मागता त्याला कळतंय तर तोंडानं म्हणायची गरज काय? काय गरज आहे त्याची? न मागता त्याला कळतंय ना, का मागताय मुखानं त्याच्याकडे? विश्वाला निर्माण करणार आहे. मनात आलं नुसतं कनकाईच्या, आणि देव मनातली मनातच असतो म्हणला. ऐका ना, गेली कनकाई माता बाहेर गेली आणि महाराज बोलोबाने खिडकीतून डोकलं तर देव हसत होता. देव काय करत होता? हसत होता. बाहेर बायको आली, महाराज बोलोबारायने हात वरती केला आणि म्हणले, तुला सांगितलं होतं ना काय मागायचं नाही देवाकडे, तुला सांगितलं होतं ना. आपल्या भक्तीचं ओझं त्याच्या माथ्यावरती, काय मागायचं नाही, काय बोलायचं नाही. काय बोलली सांग? ठोठावलं महाराज. वरच्या स्वरात बोलायला लागले. कनकामाईनं महाराज हात जोडले, बोलोबारायला सांगितलं, काहीच मागितलं नाही व तुमची शपथ, फक्त मनात आलं माझ्या. काय मनात आलं सांग? काय मनात आलं तुझ्या? काहीच नाही. देवा लय दिवस झाले रे मुलबाळ नाही, सुंदर असणारा तुझा भजन करणारा मुलगा पोटी दे. मनात आलं, मनात. कनकाई फसलो रे आपण. फसलो. आणि देवानं तुकोबरायांसारखं रत्न महाराज बोलोबा आणि कनकाईच्या पोटी जन्माला घातलं. ते तुकाराम महाराज या विश्वाला निर्माण करणारा निर्माता समोर उभा आहे गाथा घेऊन. त्या तुकाराम महाराजाला विश्वाला निर्माण करणारा देव विचारतोय, का रडताय तुम्ही? तर त्या तुकाराम महाराजांनी सांगावं, देवाला तुला समजत नाही का मी का रडतोय? नाही समजत रे. कान्होबाची आठवण झाली काय? म्हणजे थोरले बंधू घराचा त्याग करून निघून गेले. प्रपंचाचा भार अंगावरती येईल, हा प्रपंच मला सांभाळावा लागेल म्हणून घराचा त्याग केला महाराज कान्होबाराय. त्यांची आठवण झाली का? तुकोबाराय म्हणतात, देवा ऐकतोस का? ऐक ना. तुला वाटत असेल कान्होबाची आठवण आहे म्हणून डोळ्यात पाणी येईल, पण नाही देवा. तुला वाटत असेल दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये पत्नी मरण पावली म्हणून डोळ्यात पाणी आहे, देवा. नाही देवा. देवा तुला वाटत असेल दावणीचा बैल चाऱ्या वाचून मेला म्हणून डोळ्यात पाणी आहे, देवा. नाही देवा. तुला वाटत असेल देवा कनकाईला खाली ठेवून मी सदैव वैकुंठ गमन तुझ्या बरोबर करणार आहे म्हणून डोळ्यात पाणी आहे. नाही देवा. देवा तुला वाटत असेल मम्माची बुवानं बोरं तिच्या काट्यानं मारलं म्हणून डोळ्यात पाणी आहे, देवा. नाही देवा. तुला वाटत असेल शिवबा कासरच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती टाकलं म्हणून डोळ्यात पाणी आहे. नाही देवा. देवा तुला वाटत असेल ज्या समाजाकरता धान्यानं भरलेले गोडान उघडे करून दिले त्याच समाजानं गाढवावरून धिंड काढली म्हणून डोळ्यात पाणी आहे. नाही देवा. नाही देवा. माझ्या डोळ्यातलं पाणी एकाच गोष्टी करताय. किती अतूट प्रेम असतं ना देवावरती या संतांचं. देवा माझ्या डोळ्यातलं पाणी एकाच गोष्टी करताय. वारा पिऊन हा तुकाराम शिळेवरती बसून 13 दिवस जगला, पण या तुकारामा करता 13 दिवस विश्वाला निर्माण करणारा निर्माता पाण्यात राहिला. तुला पाण्यात 13 दिवस राहावं लागलं याकरता माझं अंतकरण गहिवरलं. हे तुकाराम महाराजांचं देवावर असलं. आपलं काय? आपलं काय महाराज? आपलं काय नाही. आपण एवढं नाही प्रेम करू शकत. एवढं शुद्ध प्रेम अजिबात नाही महाराज. तुकोबराय सांगतात, देवा तू प्राप्त झालास ना. ही जी वाचलेली यादी आहे ना तुझ्या समोर, हे जे सगळं भोगलेलं, हे मला कसं वाटतंय माहितीये का? अभंगाचं पहिलं
टाळी वाजवा टाळी गोड प्रमाण क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख अवीट असणारा परमात्मा तुकोबरायांनी प्राप्त करून घेतला जीवनामध्ये तो अवीट असणार परमात्म्याच्या प्राप्तीकरताच मिळालेलं हे आपलं शरीर आहे या शरीरानं देव प्राप्त करता येतो देव इकडं तिकडं कुठं नाहीये या विश्वामध्ये सगळ्यात जवळची गोष्ट भगवंत आहे आपल्या देव आहे सगळ्यात जवळची गोष्ट अति जवळ आहे तो फक्त तो आपल्याला समजला नाही तो आपल्याला कळत नाही पहिला मागचा आवाज आहे बरं का हा स्वरात गाणाऱ्याच म्हणजे पीटी शिकणाऱ्याच एवढा आवाज जात नाही त्याला ते मापत म्हणायची सवय असते हा महाराज हे जुन्या लोकांनीच म्हणावं इतक्या वर इतक्या कडक स्वरात हे कोणालाही सोपं नाही आम्ही एवढ्या वर्षापासून वडवतोय तेवढं असं हे म्हणताच येत नाही गोड प्रमाण आहे देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरून उरला चराचरी भरून उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी आपल्याला समजलं नाही महाराज देव नाही तर
अतिशय जवळ. ऐका बरं, इस बंगले को 10 दरवाजे. कबीर महाराज म्हटले थोडस चिंतन ऐका. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा. आवत जावत कोई नहीं देखे, ये तो बड़ा अचंबा. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया बे. किती गोड बोलले कबीर महाराज. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया बे. देव आपल्या जवळ आहे. गंमत अशी झाली, ज्ञानोबराय म्हटले पाहे पादुद पवित्र आणि गोड, पासे त्वचेची अपद्र आड, परिते अभेरुनी गोचिड, अशुद्ध का सेवती. गोचिडाची उपमा दिली आपल्याला. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी आपल्याला गोचिडाची उपमा दिली. शेतकरी वर्गाला समजून सांगत असताना देव सांगण्याकरता तुकोबराय म्हटले, ज्ञानोबराय बोलले गोचिड हा गायीच्या कासेला चिकटलेला आहे. कुठं चिकटलाय अण्णा? कुठं? गायीच्या कासेला चिकटलेला गोचिड आहे. पण तो अशुद्ध असणारा दूध पितोय का अशुद्ध असणारं रक्त? गोचिड सांगतो बरं मी. गोचिड हा लक्ष द्या. हा गोचिड हा अशुद्ध असणारं रक्त सेवन करतोय. शुद्ध असणारं दूध त्याला सेवन करण्याकरता मिळत नाही. मला सांगायचंय तुम्हाला, ज्ञानोबा त्या गोचिडाचं सांगून ह्या गोचिडाला समजावतात. ऐक रे ऐक, देव तुझ्या जवळ आहे. हा ते भजन जे आहे ना, ते भजन जे आहे ना, ते शुद्ध दूध आहे. आणि जे रक्त जे आहे ना, तो अशुद्ध असणारा प्रपंच आहे. हा शुद्ध असणारा परमार्थ करण्याचं सोडून तो अशुद्ध असणाऱ्या प्रपंचाच्या नादी लागलाय. नादी लागलाय तू त्या प्रपंचाच्या. प्रपंच अशुद्ध आहे, तो शुद्ध नाही आहे. परमार्थ शुद्ध आहे. पण परमार्थ करण्याकरता मन प्रवृत्त होत नाहीये. परमार्थ करण्याकरता मनानं प्रवृत्त व्हावं. ज्ञानोबा सांगतायत शुद्ध असणारं दूध सेवन करण्याकरता त्या गोचिडाला फक्त एक पडदा आड, फक्त पडदा आहे. तो पडदा बाजूला केला की आतमध्ये काय गायचं कसे दूधच दूध आहे. तसं तुम्हा आमच्या जीवनामध्ये एक पडदा आहे, त्याला भ्रमरूपी पडदा म्हणतात. भ्रमरूपी काय म्हणतात? भ्रम. मी रावसाहेब आहे, मी म्हणतो मी विकास महाराज आहे. ऐका नाही, हा आपण म्हणत असाल हा ऐका नाही, मी मारुती आहे म्हणजे मंदिरातला नाही, हा गायनातला. ऐका हा मी इकडे चैतन्य आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी आकाश आहे. हा मला सांगायचंय काय, हा जो भ्रम आहे, तू आकाश नाही, तू विकास नाही, तू चांगदेव नाही, तू मारुती नाही, तू चैतन्य नाही, तू विश्वाला निर्माण करणारा देव आहेस. काय प्रमाण आहे याला? तुकोबरायांचा वासुदेव प्रकरणातला गोड अभंग आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाय संता हो, नाही तुझा अनेक ठाव मागता गा. देवा होता पण. अरे शिळीच्या पोटी काय मांजर जन्माला येतं का येड्या? शिळीच्या पोटी शेळीचं बकरू, वाघाच्या पोटी वाघाचं. तसं आपण भगवंताच्या अंश आहे. अर्जुनाला देवानं सांगावं, अर्जुना ऐकतोस का रे? ऐक ना, या विश्वातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे. देवाचा जर अंश असेल आपण, तर आपण देवच आहोत ना. भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे, ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन मनषष्टानिंद्रियाणि प्राकृतिस्थानी कर्षति. अर्जुना, प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे. पण भ्रम आहे आपल्याला, आपण देव नाही. माणसाला चोर म्हणा सरपंच आहे, मान्य करतात माणसं, चोर आहे भाऊ आम्ही. लबाड म्हणा, गद्दार म्हणा, लागल ती उपमा द्या, मान्य करतो. पण आपण म्हणलं का तू देव आहे, तो म्हणतो नाही बा आपण कायचे देव. पण खरं सत्य तर माणूस देव आहे. माणूस काय देव आहे, देव पण कळत नाही आपल्याला. हा जो भ्रम आहे ज्ञानोबा सांगतायत. कबीर महाराजांचा दोहा गोड आहे. मै जानो हरि दूर हे, हरि हे हृदया माही, पडदा दिया भरम का, ताते दिसत नाही. आपल्याला वाटतं देवला अतिशय जवळ असणारा परमात्मा वायू तत्वानं, आत्मा तत्वानं आपल्यामध्ये वास करतोय. तो जाणून घेणं गरजेचं आहे, तो समजणं गरजेचं आहे. तो गोबरांना ठाऊक होतं. हा तो जाणला, तो अनुभवला, तो प्रत्यक्ष दर्शन देण्याकरता तुकोबरांच्या समोर आला.
हा हे जाणणं आपल्याला गरजेचं आहे, हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. पण नाही समजत काय करावं आहे का नाही. संत गेले महाराज सांगू सांगू कंटाळे समाजात, पण अशुद्ध असणारा प्रपंचाचा त्याग मात्र समाज करण्याकरता तयार नाही. आणि नाही करत तो. त्याला अशुद्ध असणारा प्रपंच इतका गोड वाटतो. ज्ञानोबरांचे शब्द आहेत, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ऐका ना, हा कडू असणारा प्रपंच गोड वाटतो आणि गोड असणारा परमार्थ कसं वाटतो, कडू वाटतं. पण संत महात्मे म्हणतात, तुम्ही आमचं नाही ऐकलं तर आमच्यावरती काहीच परिणाम होणार नाही. जुन्या माणसाची एक म्हण होती महाराज, काय म्हण होती माहितीये का, आमचे कायबा गेले ज्याचे त्याने अनहित केले. हे जरी नाही काल नव दुसरा येईल, हे जरी नाही काल बस आपल्याला समर्पक लागत तेवढंच घ्यायचं बरं का. आता या पिंगळ्याने आखा गोंधळ करून टाकला कीर्तन करा, एवढंच महत्वाचं आहे प्रमाण आहे का. पण ह्या प्रमाणाकरता महाराज 10 प्रमाण म्हणतात कीर्तन का, अर्धा तास घाली त्यात आखा आणि 25,000 मोजून घेऊन जातात हलकट. म्हणजे गंमत म्हणून सांगत नाही, म्हणजे एक सट आहे का, जाऊ द्या बो काय असेल ते, आपण कोणाची काय आपण कोणाला ठेवीतच नाही आपल्या दारात. पण ऐका ऐका आपल्याला सरपंच साहेब एवढं समर्पक आहे, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. काय जाणार आहे संतांचं, आपण जर नाही ऐकलं तर काय जाणार आहे सांगा ना. या विश्वाला निर्माण करणारा निर्माता इतका भयानक आहे. कर्माच्या यादीतून त्यांनी जन्मदाती माय सोडली नाही, कर्माच्या यादीतून त्यानं जन्मदाता बाप सोडला नाही, कर्माच्या यादीतून त्यानं स्वतःची बायको सोडली नाही, कर्माच्या यादीतून स्वतः तो सुद्धा बाजूला गेला नाही. आपलं आपल्याला भोगायचंय, लक्षात राहू द्या, कळतंय ना. आपलं आपल्याला भोगायचंय, कोणी वाटीदार होत नाही, अजिबात नाही. आपली आपण करा सोडवण. हा महाराज लिहूनच ठेवायचं, या वाक्याखाली अशी रेष ओढायची, आपली आपण करा सोडवण. हा संसार बंधन. नवऱ्यानं काशी करायची, बाईनं हात लावायचं पूजेच्या दिवशी. पूजा संपल्यावर तिनं म्हणायचं तुम्ही काशी केली, निम्म पुण्य मला मिळालं. तेव्हा बापाची पेंड आहे का, असं कधी का. काशीचं पुण्य मिळवण्याकरता तुला काशी करावं लागेल, म्हणजे तूही नाही, तुला काशीला जावं लागेल तेव्हा काशीचं पुण्य. अजिबात कोणाचं कोणाला भेटत नसतं, अजिबात नाही. आपुली आपण करा संसार बंधन तोडावे. ज्याचं त्याचं पुण्य ज्याला त्याला काम येतंय बुवा, कुणीही करा, ज्याचं त्याचं, कोणाला सोडत नाही तो महाराज, कोणालाच. न कळत पाप घडलं राजा दशरथाकडनं. प्राण्याकरता धनुष्याला बाण लावला आणि तो राजा महाराज बाळ श्रावणाच्या अंतकरणाला जाऊन लागला, हृदयाला जाऊन लागला. गतप्राण श्रावण बाळ झाला. प्राणी मारायचा होता पण निष्पाप बालक मारल्या गेला. निष्पाप बालकाच्या आईवडिलांना दिलेला शाप कोणाला, राजा दशरथाला. दशरथ राजा हापशे महाराजाचा बाप नव्हता, लक्षात घ्या. या विश्वाला निर्माण करणारा निर्माता प्रभू रामचंद्र, त्यांचे ते वडील होते महाराज. हा महाराज शाप दिला श्रावण बाळाच्या मायबापानं. ऐकतास ना राजा दशरथ, निपुत्रीस आहेस तू, मुलबाळ नाही.
पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. दुःखी आहेस तू, पण राजा दशरथ ऐक, 4 मुलं तुझ्या पोटी जन्माला येतील. या विश्वाला निर्माण करणारा निर्माता त्यापैकी एक असेल. पण जसं आम्ही पुत्र वियोगानं श्रावणा म्हणून प्राण सोडतोय, तसंच तुला सुद्धा आमच्यासारखं पुत्र वियोगानंच मरावं लागेल. कडकाड आवाज झाला. मायबाप गतप्राण झाले. प्रभू रामचंद्र स्वतः दशरथ राज्याच्या पोटी आले, पण स्वतःच्या बापाला सुद्धा राम राम करता मरायला लावलं. रामानं लावलं का नाही? लावलं का नाही? आणि आपला गाव दरवर्षी महाराज आपला म्हणजे गंमत म्हणजे सांगत नाही, विचार केला पाहिजे. महाराज हे मोठले माणसं इलेक्शनच्या काळामध्ये दरवर्षी 10 गरीबाचे पोरं वेशमध्ये बनवतात. ऐका नाही, आपल्या स्वार्थाकरता 10 गरीबाचे पोरं व्यसनाधीन बनवतात. त्यांच्या प्रपंचाची राख रांगोळी होते महाराज वर्षभरामध्ये. महाराज सुटल्या जातो एखाद्या माय माऊलीचा प्रपंच त्या व्यसनाच्या नादी लागून उद्ध्वस्त होतो. कधी विचार केलाय का ह्या गोष्टीचा? कधी विचार केलाय? चांगलं करता आलं तर करावं माणसानं, वाईट करू नये, अजिबात करू नये. आमच्या गावात एक पंढरपूरची वारी आहे. 10 लोक माझ्याकडे आले दुसऱ्या पक्षाचे. ते म्हणले तुमच्या नावावर आम्हाला दुसरी दिंडी चालू करायची एकाच गावात. मी म्हणलं 4 पावलं त्या दिंडीत चालून दिंडीला वाट लावता आलं तर वाट लावा, पण दिंडीची वाट लावा. कळतंय ना वाक्य? 4 पावलं त्या दिंडीत चालून दिंडीला वाट लावता आलं तर वाट लावा, आपण त्या दिंडीची वाट लावू नका. चालू आहे ना, चालू द्या. हा सोहळा चालू द्या. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, चांगलं करता येत असेल तर करावं, वाईट करू नये. सोडत नाही तो कोणाला, अजिबात सोडत नाही महाराज. केले कर्म झाले त्याची केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हे ज्याचं त्याचं फळ ज्याला त्याला भोगायचंय. म्हणून जीवनात चांगलं जगावं माणसं, अजिबात वाईट जगू नये, अजिबात. प्रत्येक भगवंताचं स्वरूप, प्रत्येक जीव या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे. विठ्ठलपंतांसमोरून बोकड देवीला बळी देण्याकरता चालवला. विठ्ठलपंत आडे झाले. विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानोबारायांची वडील. का मारताय स्त्री या मुख्या प्राण्याला? विधी रिवाज आहे, परंपरेनं चालू असलेली परंपरा आहे. नाही, याला मारावं लागेल, याला बळी द्यावं लागेल. अरे समजतंय का तुम्हाला? अज्ञानी आहात तुम्ही.
अंधश्रद्धेचं या ठिकाणी तुम्ही काय मारले? थोटान मारलंय. का मारता यावा निष्पाप प्राण्याला? त्याला बळी देण्यापेक्षा मला बळी द्या. हे उद्गार ज्ञानोबरांच्या वडिलांचे. मी का सांगतो हे तुम्हाला? सर्वा घटी राम देहादिही एक सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी. सगळ्यात विश्वामध्ये ओतप्रोत भरून उरलेला परमात्मा आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला रीत ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल. सगळीकडे तो आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय परमात्मा अतिशय जवळ आहे. अवीट असणारं सुख आपल्याला पदरामध्ये प्राप्त करण्याकरता तो अतिशय जवळ आहे. फक्त ब्रह्मरूपी पडदा बाजूला काढायचा आहे आणि अवीट असणारं परमात्मा स्वरूप आपल्याला या ठिकाणी बनायचंय. ते जाणून घ्यायचंय, त्याचा अनुभव या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून श्रीमंत संत तुकोबराय सांगताय क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख. हा अवीट असणारा परमात्मा प्राप्ती करता हे सगळं काही दुःख आम्ही आमच्या जीवनामध्ये भोगलं. पण परमात्मा प्राप्त झाल्यानंतर आम्हाला हे सगळं दुःख क्षणिक अशा प्रकारचं वाटू लागलं. का हो तुकोबराय? तुम्ही ज्या प्रपंचामध्ये राहत होतात त्या प्रपंचामध्ये हे सुख तुम्हाला प्राप्त झालं नाही का? तुकोबराय सांगतात खरं सांगू का? प्रपंचाचा विचार करत असताना तुकोबरायांच्या मुखातले शब्द आहेत, या प्रपंचामध्ये जी जी गोष्ट मी सुखाच्या अपेक्षेनं केली त्या गोष्टीचं हा फळ मला दुःख या शब्दाने पदरामध्ये पडलं. दुःख या शब्दाने पदरामध्ये पडलं नाही तर माझं दुःख द्विगुणित होत गेलं, ते वाढत गेलं. अभंगाचं दुसरं चरण. सांडी मांडी मागे गेल्याबरोबर सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची. हा जो प्रपंच आहे या प्रपंचामधली अशी एकही गोष्ट नाही की ती आवीट असणारं सुख आपल्याला प्राप्त करून देईल. आवीट या शब्दाचा अर्थ चिरकाल टिकणारं सुख. चिरकाल म्हणजे न संपणारं सुख प्राप्त करून देईल अशी प्रपंचातली एकही गोष्ट नाही. महिला मंडळ लग्न केलं कशा करता? सुखा करता. लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाला पाहिजे कशा करता? सुखा करता. हा महाराज सुखाच्या आपिल आशेनं रंगवलेलं स्वप्न असतं. आपण एकुलता एक मुलगा जन्माला घालतो. हा दुसरा मुलगा नको म्हणतो, एक मुलगा बस झाला म्हणतो. एकुलता एक मुलगा जन्माला घालतो आपण कशाच्या अपेक्षेनं? सुखाच्या अपेक्षा. तो मुलगा शाळेत जातो, लहानचा मोठा होतो, नोकरीला लागतो, चांगल्या प्रकारचा पगार त्याला मिळतो. हा पगार जास्त असल्यामुळं लग्न त्याचं होतं आणि लग्न झाल्यानंतर अण्णा 1 महिन्याच्या आत वृद्ध असणाऱ्या मायबापातून तो वाहिलं राहतो. हा वृद्ध असणाऱ्या मायबापानं स्वप्न रंगवलेलं असतं, माझा दादा शिकेल, हा माझा दादा शिकेल, मोठा होईल, त्याला पगार जास्त मिळेल, सुंदर असणारा बंगला तो सजवेल, त्या बंगल्याच्या मध्ये बेड असेल, त्या बेडवरती आम्ही नवरा बायको बसू, त्या बसवून महाराज रिमोट टीव्हीचा आमच्या हातामध्ये असेल, सुंदर असणारी सुनबाई आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळेल, त्या सुनबाईला आम्ही चहा लागला की चहा सांगत जाऊ, हा भूक लागले की नाश्ता कर सांगत जाऊ. हे रंगवलेलं जे स्वप्न आहे सुखाच्या अपेक्षेनं. पण पदरात काय पडतो? काय पडतं? काय पडतं? लग्न झालीच नाही इकडे कोणाची. हा हा म्हणजे काय पडतं? दुःखच पडतं.
कोणतीही गोष्ट घ्या भावांना, कोणतीही गोष्ट. माणूस जेवढं बायकोचं सहन करतो ना तेवढं दुसऱ्याचं सहनच करीत नाही. मै संगय म्हणून सांगत नाही बरं का, खरोखर सांगतो तुम्हाला, अजिबात नाही महाराज. कारण आमच्या सारख्याला काही तकलीफ नाही महाराज, त्रास हा विषय नाही. कारण आम्ही रोज गाथा ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणारे मंडळी. काय प्रपंच आणि काय महाराज परमार्थ याची जाण आम्हाला चांगल्या प्रकारची, म्हणून आम्ही लय याच्यामध्ये गुंतत नाही अजिबात. मला तुम्हाला सांगायचे, तुमच्याकरता तुम्हाला सांगायचंय, हा जो प्रपंच आहे ना महाराज, हा दुःखदायी आहे, त्रासदायी आहे. तुकोबरायांचं प्रमाण याच्यात असं आहे, सुख नाही कोठे आलिया संसारा, वाय हव भरी होऊ नका, होऊ नका, होऊ नका. दुःख बांधवाडे आया संसार, दुःख रूप असणारा प्रपंच आहे. याच्यामध्ये दुःख वाढल्या जातं, म्हणून सुखाच्या अपेक्षेनं कोणतीच गोष्ट करू नका. भजन एकमेव साधन सुखाला कारणीभूत आहे, बाकी प्रपंचातलं काहीच आपल्याला सुख देऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, परमात्मा प्राप्त करण्याकरता प्रपंचामध्ये अनेक वेळा मी प्रयत्न केला, परंतु मला परमात्मा प्राप्त झाला नाही. मला अवीट असणारं सुख प्राप्त झालं नाही. त्याकरता मला परमार्थ करते असणारं म्हणजे प्रपंचावरती असणारं जी माया ममत्व सगळं प्रेम या देवाच्या भजनावरती देवावरती लावावं लागलं. त्याच वेळेस अवीट असणारा परमात्मा मला प्राप्त झाला. प्रपंचाचा मी त्याग केला. श्रीमंत संत तुकोबारायांचं या अभंगामध्ये असं म्हणणं आहे, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची. तुकोबाराय सांगतायत, तुम्हा मला जीवनामध्ये सगळ्यात मोठं जे दुःख आहे ते जन्माला यायचं आणि आल्यानंतर मरायचं. कोणालाच चुकत नाही, जन्म आणि मरण कोणालाच चुकत नाही, पण ते चुकवण्याकरता तुकोबाराय सांगतायत, आम्ही अवीट असणारा परमात्मा आपलासा केला. अवीट असणारा परमात्मा आपलासा करण्याकरता आम्ही अविरतपणे सतत नित्यने मानव त्याचं भजन एक सेकंदही वाया न घालता केलं. ते भजन कसं केलं, सगळ्यांनी हात वरती करा, मी सांगतो. विठोबा रखुमाई करा हात खाली केले का? हा बरोबर. मी म्हणलं एवढे वेळ काय ताटकाळात ठेवायचं आहे. तुका म्हणे आता येणे जाणे नाही, तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. सांडे मांडे मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची. हा जो प्रपंच आहे हा दुःखाला कारणीभूत आहे. परमार्थ हा सुखमय अशा प्रकारचा आहे. पण काय झालं, एकाच आईच्या पोटी दोन जुळे मुलं जन्माला आली, एकाच आईच्या पोटी. त्या आईचं नाव आहे नियती. काय नाव आहे तिचं? शेवटचं उदाहरण,
परमार्थ सुखमय आहे, प्रपंच दुःखमय आहे. पण प्रपंच सुखमय वाटतोय आणि परमार्थ दुःखमय वाटतोय. नियतीच्या उदरामध्ये 2 लेकरानं जुळ्या जन्म घेतला. एकाचं नाव सुख आहे आणि एकाचं नाव दुःख आहे. सुख खेळायला गेलं, प्रत्येक जीव म्हणू लागला सुखा माझ्या बरोबर खेळणार, सुखा तू माझा आहेस, मला तू हवा आहेस, तुझ्या वाचून मला सुख नाहीच, असं सुखाला म्हणू लागला प्रत्येक जीव. हा प्रकार सगळा दुःखानं बघितला. लिंबाच्या झाडाला त्यानं पाट लावली, उदास अंतकरणानं रडू लागलं दुःख. आता कोण्या आईला एक लेकरू रडताना सहन होईल? एक लेकरू आनंदाने खेळतं आणि एक लेकरू रडतंय. आईनं काय करावं? सुखाला आवाज द्यावा, ए सुखा बस झालं खेळणं, इकडे. पळत पळत सुखानं यावं, दुःखाला महाराज उदास बघून आईनं घरामध्ये बोलावं, दुःखा इकडेच बाळा. दोनही मुलाला घरामध्ये घेतलं आईनं. हे मुलं सरपंच साहेब जुळे आहेत, दिसायला सारखे आहेत. आईनं काय केलं माहितीये का? घरामध्ये दोन्ही लेकराला घेऊन फक्त एकच काम केलं, सुखाचे कपडे काढले दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे काढले सुखाला घातले. फक्त पोशाख बदलावला बुवा. काय केलं अण्णा? फक्त अंगावरचा ड्रेस बदलावला. म्हणजे उदास अंतकरणानं बसलेलं दुःख होतं ना, सुखाचे कपडे घालून त्याला सांगितलं जा आता बाहेर तू. जुळे होते, दिसायला सारखे होते, कपडे सुखाचे दिसले, आतमध्ये ओतप्रोत दुःखच होत, पण वरून पोशाख सुखाचा होता. समाजाला वाटलं येणार जे आहे ना ते सुखच आहे, येणार जे आहे ना ते सुखच आहे. आजही बिगर लग्नाच्या पोरांना वाटतंय लग्न झाल्यावर मिळणार जे आहे ना ते सुखच आहे. मी सांगतो येड्या हो, असं झेंडा गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. कलियुग लवकर संपणार आहे. थोडा काळ राहिलाय कलियुगाचा, संपणार आहे. गाथा ज्ञानेश्वरी इतकं महाराज आता या ठिकाणी जीवाला तारण्याकरता दुसरं साधन नाही बुवा, अजिबात नाही, अजिबात नाही. ओतप्रोत दुःख भरलेलं आहे, पण पोशाख सुखाचा आहे. परिणाम समाजाला वाटलं महाराज हे सुख आहे, पोशाख सुखाचा आहे, त्याचं नाव प्रपंच आहे. याचा फक्त पोशाख सुखाचा आहे. वा वा वा, काय पोशाख आहे याचा, आहे का नाही? काय सुख वाटतं माणसाला. पण ज्यांचं ज्याचं पडलेत ना प्रपंचात त्यांना विचारा बुवा. पहिलं मंडळ इथं बसलेल्या एखाद्या बाईनं वर बोट करायचं आणि म्हणायचं मी जन्माला घातलेल्या पोरानं मला सुख दिलं. अख्खं पाकिट तुम्हाला आजचं काय असं 500 200 300 काय सगळं तुम्हाला सांगा मला. आज आहे का? नाही ना, आहे का? दिलं पोरांस किती दिवस देशील विचारायचं का? हा, पण बरा महाराज त्या आई करता टाळी वाजवा. एक आई सापडली हे काय थोडं झालं का? हा, उलट प्रश्न विचारायचे बघते बाबा. सुख दिलं नाही असं तुम्ही म्हणताय, मला सांगा दुःख दिलं पोरानं, आशानी तरी वर बोट करा. आजीचं बरोबर झालं बरं का. आता काय आपण घरात बसल्यावर चर्चा करू याच्यावर. हा, म्हणून मला सांगायचंय काय तुम्हाला, हा प्रपंच हा दुःखरूप आहे बघ, आणि याचा पोशाख सुखाचा आहे. तो दुःखरूप अशा प्रकारचा प्रपंच आहे. परमार्थ याचा पोशाख दुःखाचा आहे, पण ओतप्रोत सुखच आहे महाराज. परमार्थ करून बघा महाराज. गळ्यात विना घेतला ना तरी 3 पंक्तीत महाराज सप्त्यात, आहे का नाही बाबा? म्हणजे आपल्या करताच म्हणतो मी, सगळ्यांकरता. हा माळ जरी गळ्यात घातली ना महाराज, हा दुःख होईल थोडस बाबा. नाही खाता यायचं, नाही पिता यायचं, नाही हलकटांच्या वरतीत नाचता यायचं, आहे का ना? नाही कुठं जायचं यायचं महाराज, दुःख होणार आहे. आपण आल्यानंतर जे मिळणारं मानसिक समाधान आहे ना ते ह्या गोष्टी देऊ शकत नाही, अजिबात नाही देऊ शकत. हा महाराज, नाही देऊ शकत. परमार्थ हे सुखमय जीवनाचं साधन आहे, म्हणून परमार्थ करा. परमार्थ हे तारण्याचं साधन आहे. हा जन्म आणि मरण नावाचं दुःख जीवनातून संपवण्याचं साधन म्हणजे देवाचं भजन आहे, परमार्थ आहे. आणि श्रीमंत संत तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे आता येणे जाणे नाही, तो
समर्पक गोड अशी चाल या ठिकाणी आदरणीय चांगू मामा तळगाव मामा आमचे मंगेश आहे. मी उभ्या जिल्ह्यामध्ये हे मंडळी घेऊन फिरतो बरं का. माझ्यावर नितांत प्रेम आहे या मंडळींचं. चला सांगू मामाचं वैशिष्ट्य वाचता येत नाही महाराज, पण त्या माणसासारखं मला तरी वाटतं परिसरात इतके वर कुणी म्हणू शकत नाही. म्हणून महाराज गोड असा कंठ आहे की देवाचं देण आहे, म्हणून कोणाला काय देईल देव सांगता येत नाही. म्हणून अतिशय गोड या ठिकाणी चाल मामांची झालेली आहे. सुंदर असणारं हे वातावरण आहे आपल्या परिसरामध्ये. सुंदर असणारा हा सप्ताह आहे. या सप्ताहाकरता योगदान करणारे मंडळी निश्चित दयाघन पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसल्याच प्रकारची उणीव ठेवणार नाही. हा परमार्थाकरता दिल्यानं आपलं संपत नाही, आणि नुसतं प्रपंचाकरता खर्च करणार त्याला कधी पुरायला येत नाही. ही गंमत आहे. हा नुसता प्रपंच करणारा माणूस बघा महाराज अब्जाधीश रुपये असू द्या पण असमाधानी असतो. पण एखादा झोपडीत झोपतो 100 रुपये महिपती महाराजांच्या सप्त्याला देणगी देतो तरी समाधान अशा प्रकारचं त्या झोपडीत असतं. या सप्ताहाकरता जसं वाटत तसं यथामती यथावका जशी शक्ती असेल तसं आपण या ठिकाणी दान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. या ठिकाणी अन्नदान आहे, या ठिकाणी नियोजन आहे अतिशय सुंदर आहे. आदरणीय मनोहरजी महाराज शिनारे असतील, आमचे सोनवणे बाबा असतील, दोघांच्याही आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आहे. आदरणीय आकाश महाराज आहेत, अश्विनी ताई आहेत, हे सर्व मंडळी आपल्या गावाला लाभलेले महाराज हे रत्न आहे. हे काय कुठं घडत नाही. आमच्या चेडगावला लई महाराज आहेत महाराज.
हा म्हणजे लय म्हणजे भरपूर आहेत. आम्ही 15 दिवसाचा सप्ताह करू शकतो. गावातले कीर्तनकार एवढे, फक्त 15 जणांचे 15 बाजूला तोंड आहेत. माझं इकडे एकाचं तिकडे एकाचं तिकडे, मग ताळमेळच नाही. त्याला वाटतंय माया हातात यावा आणि याला वाटतंय त्याच्या हातात जा. पण चला, परमार्थ त्या करता नसतो. परमार्थ हा एकोप्यानं घडत असतो. सगळीच परिसरातले महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक आहे. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे बुवा, टाळी वाजवा त्यांच्याकरता. या ठिकाणी मला माहित आहे आता 9:20 झालेले आहेत. आरती आपल्याला करायची आहे. मी काय करू शकत नाही पुरुष मंडळी. माझा असा स्वभाव आहे आकाश महाराज, मला थोडं राऊत बाबांकडे राहिल्यामुळं ते नाही जमत. 2 तास कीर्तन करावंच लागतं मला, माझा स्वभावच आहे. तुम्ही 7 ते 9चा टायमिंग दिलाय, पण मी बरोबर 7ला या ठिकाणी हजर होतो बा. 1 मिनिट सुद्धा मागं पुढं नव्हता. नाही महाराज, घरी वचवच घालतो मी, विचारून बघा. अर्धा तास टायमाला तिथं जाऊन बसायची वेळ आली तरी चाल, पण अर्धा तास अगोदर लोकांनी आपली वाट पाहावी. आपण काय देवे का? हा, मला जमत नाही. पण इथं येऊ नये, अर्धा तास कीर्तन लेट चालू झालं भाऊ. आता हे कोणाचं काय, तुमचं आपलेच पोर आहेत सगळे. आता पदरात घ्या भाऊ सगळ्यांनी, आहे का? म्हणजे काय, म्हणून 20 मिनिटं मी पुढे गेलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. क्षमस्व या ठिकाणी मागतो महाराज सगळ्यांचं. जास्त काय मी वेळ घेतलेला नाहीये. बरोबर टायमावर या ठिकाणी कीर्तन संपवलेलं आहे. 9:30च्या आत आपण जेवायला बसणार आहोत. 10 मिनिटांमध्ये आरती होईल. या ठिकाणी सुंदर नियोजन. या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं हे जे झालेलं कीर्तन आहे, या ठिकाणी जर बघावं वाटलं उद्या परवा, तर माझा विठुराया या ठिकाणी आमचे सोनवणे महाराजांचे चिरंजीव, त्यांचं YouTube चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपल्याला बघता येईल. हा दरवर्षी 16 हे लेकरं आपल्याला दाखवणार आहे. चला, त्या योगानं मी YouTube वरती कीर्तन टाकत नाही दादा, त्याची बात टाकत नाही. माझा स्वभावच आहे. थोडंसं परखड बोलतो, एखादा शब्द टोचला बिचला ते कमेंट येतात. बरं, ते कमेंट करणाऱ्यांना आकली नसतात, अशी बात नाही. नामदेव शास्त्रींचा एक सेल्फी फोटो घेण्याकरता माणसं तरसत होती महाराज. आज इतक्या विद्वान माणसाला लोक नको ते शब्द बोलताय. आपली काय पात्रता आहे, आपलं काय लायकी काय आहे आपल्या त्या माणसाला असं बोलण्याची? काय लायकी आहे, काय पात्रता आहे आपल्या? पण नाही महाराज, अक्कल नाही. समाजाला कोण काय बोलेल सांगता येत नाही. लोक हत्तीवरही चढवतात आणि लोक पायदळीही तुडवतात. हा समाज आहे. म्हणून मी हे कधी करत नाही. पण चला, आपले मुलं आहे म्हणून महाराज, मला माहित आहे मी काही वाईट बोललेलो नाही. जरी एखाद्याला नाही पचलं तर काय, मग त्याच्यापर्यंत काय आहे का नाही? हा तुकोबारायांचे शब्द आहे, नाही पटलं तर नाही पटलं, काय करावं? हा, हे तुकोबारायांच्या मुखातले शब्द आहेत. बोललो असेल हे सद्गुरूच्या कृपेनं बोललो असेल. झालेली सेवा ईश्वरचरणी समर्पित. अतिशय सुंदर वातावरण आहे. हा सप्ताह चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असं तेवत राहावा, वाढत राहावा, चालू राहावा, एवढीच दयाघन पांडुरंगाचरणी श्री तुकोबारायचरणी प्रार्थना करतो. देवाला एक मागणं मागतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ज्ञानेश्वर Thank you.